अहो या सभेला एक रेडा आलाय पाठीमागं. त्या रेड्या बघा, रेडा सुद्धा किती धाडशी आहे. इथं निर्भयपणे आला, कारण त्याला माहिती होतं की ही माणसं सज्जन आहेत, ही आपल्याला गुवाहाटीला नेऊन कापणार नाही, त्याला खात्री आहे. पोलीस त्या रेड्याला येऊन देणार. हाय अजून आहे. मी राखायला सांगितलंय, पोलिसांना अजिबात देऊ नका म्हटलं तो रेडा, कारण पोलिसांच्यावर माझा विश्वास नाही, गुवाहाटीला पाठवतील. अहो ते रेडा काय म्हणायला, त्या मंत्रालयातल्या बसलेल्या रेड्यांनी आमचा शक्तीपीठ आणून आमचं वाटोळ्या करायला म्हणून कैफियत घेऊन कलेक्टरकडे तो रेडा आला असेल तर पोलिसांनी त्याला अडवायचं कारणच काय? अरे पोलीस रेड्याला पण घाबरायला लागले काय? रेड्याला घाबरताय होय? आम्ही रेड्याला घेऊन कलेक्टरकडे जाणार आहे, त्याची कैफियत कोण ऐकणार? बरं, आम्ही ज्ञानदेवाचे वारसदार आहोत. आमच्या ज्ञानदेवानं रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतला खाली. मग आमचा रेडा ह्या रेड्यांना वेद कसं बोलायचं सांगायला आलेला, त्याला आज सोडलं पाहिजे. तुम्ही रेड्याला येऊन देणार नाही, तुम्ही माणसाला येऊन देणार नाही, तुम्ही आमचं ऐकून घेणार नाही. अरे काय मोगलाई आहे